नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचा वीज पुरवठा दिनांक 24 फेब्रुवारी रोजी अवघ्या 4,350 रुपयांच्या थकीत बिलासाठी खंडित करण्यात आला। महावितरणच्या या कारवाईमुळे कार्यालयातील सर्व संगणकीय सेवा बंद पडल्या असून शेतकऱ्यांची महत्त्वाची कामे अक्षरशः ठप्प झाली आहेत। वीज बिल थकबाकीबाबत वारंवार सूचना देऊनही रक्कम न भरल्याने महावितरणने कनेक्शन कापले। परिणामी कार्यालयातील संगणक, प्रिंटर, स्कॅनर आणि इंटरनेट राउटर पूर्णपणे बंद झाले आहेत। 7/12 उतारा, पीक विमा अर्ज, विविध शासकीय योजनांची नोंदणी यांसारखी अत्यावश्यक कामे रखडली आहेत। कामासाठी दूरवरून आलेल्या शेतकऱ्यांना ताटकळत उभे राहावे लागत असून प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे। धक्कादायक बाब म्हणजे कर्मचारी वर्गाला चक्क मोबाईलच्या टॉर्चच्या प्रकाशात कागदपत्रांची तपासणी करावी लागत आहे। वीज नसल्याने कार्यालयात अंधाराचे साम्राज्य पसरले असून तांत्रिक स्वरूपाचे कोणतेही ऑनलाईन काम करणे अशक्य झाले आहे। या संदर्भात तालुका कृषी अधिकारी KS वसावे यांनी सांगितले की वीज बिलासाठी लागणारे अनुदान नंदुरबार मुख्यालयाकडून मिळते। निधी उशिरा मिळाल्याने बिल थकले। आम्ही पुन्हा अनुदानाची मागणी केली असून लवकरच बिल भरून वीज पुरवठा सुरळीत केला जाईल। मात्र प्रश्न असा आहे की केवळ 4,350 रुपयांसाठी शासकीय कार्यालयाचा कारभार ठप्प होणे ही गंभीर बाब नाही का? शेतकऱ्यांच्या कामांबाबत प्रशासन इतके निष्काळजी कसे? संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे।